श्रीमद्भगवद्गीता मराठी अध्याय 15. श्री भगवान म्हणाले, आदी पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुरांच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसेच येथे विचारकाली आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळं असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. ज्याचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांची आसक्ती रूप दोष जिंकल्या, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुख-दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकत, ना चंद्र, ना अग्नी. तसेच तेच माझे परम धाम आहे. या देहात या सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थिर मानला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा 3 गुणांनी युक्त असतानाही अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वतः ओळखतात. योगी जनही आपल्या हृदयात असलेल्या ह्या आत्म्याला परमात्म्यानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही, तसेच अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे असे तू जाण. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांनी शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष जर निराळाच आहे, तो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदांतही पुरुषोत्तम
नावाने प्रसिद्ध आहे. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.